हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी गौरी, ओनर ऑफ कमल गारमेंट्स. तर आज तुम्ही बघू शकता, दुपारी अचानक गर्दी होऊन गेली कस्टमरची. आणि ज्यावेळेला 2-3 कस्टमर ॲट ए टाईम येतात, त्यावेळेला कस्टमर आपण करतो. कस्टमर घरी जाऊन पोहोचत असतील तरीही आपला हा कपड्यांचा पसारा मात्र तसाच राहतो. आणि आज आपल्याकडे असणारा स्टाफ सुट्टीवर असल्यामुळे मग काय मीच लागले आवरायला. मग आता बघू शकता तुम्ही, काउंटर पूर्ण भरलेला आहे आणि पसारासुद्धा किती आहे. सो आपण ज्या वेळेला व्यवसाय सुरू करतो ना, तर त्यावेळेला आपल्याला मनुष्यबळ लागतं. कुठलाही व्यवसाय आपण एकट्याने करू शकत नाही. तर त्याला आपल्याला सर्वांना, म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा स्टाफ असेल, त्यांच्या मदतीने आपण तो व्यवसाय करतो आणि वाढवतोसुद्धा. आणि ज्यावेळेला आपण एखादा स्टाफ हायर करतो, त्यावेळेला आपण आपल्या फॅमिली मेंबर्सप्रमाणे त्यांना ट्रीट केलं पाहिजे. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. त्यांना वेळेत पेमेंट दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं कामही वेळेत करून घेतलं पाहिजे. मग आता ज्यावेळेला आपण त्यांना ॲज अ फॅमिली मेंबर्स म्हणून ट्रीट करतो, पण कधी-कधी काय होतं, आपण खूप त्यांना म्हणजे म्हणतो ना आपण की फॅमिली मेंबरसारखं ट्रीट करणं वगैरे, पण ते आपला विचार करत नाही. ते अचानक सुट्टी मारू देतात. मग एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3-3, 4-4 दिवस त्यांच्या सुट्ट्या होऊन जातात. आणि खरं तर आपण व्यवसाय काही कोणाच्या भरोशावर केलेला नसतो. आपली तयारीही पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला मदत नसेल, त्यावेळेला आपण स्वतः त्या व्यवसायासाठी उभं राहिलं पाहिजे. पण कसं असतं माहिती आहे का, की सगळ्या गोष्टी एका हाताने होणं शक्य नाही. आपल्याला हेल्प ही लागतेच. मग माझं हे सांगणं आहे, दुकानदारांना पण हे सांगणं आहे, की तुम्ही ज्यावेळेला स्टाफ हायर करता, त्यांना घरच्यासारखी ट्रीटमेंट द्या. म्हणजे जेणेकरून ते कामसुद्धा घरच्यासारखंच करतील. परंतु आपण ज्यावेळेला त्यांना ॲज अ फॅमिली मेंबर्स म्हणून ट्रीट करतो, त्यावेळेला त्यांनीही या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे, की आपल्यामुळे समोरच्याचं नुकसान होऊ नये.